तर आज बेत होता वरण भात भाजी चपाती आणि खीर ह्याचा. तर मग कुकर लावून घेतला आधी शिगडीवरती. तर काही शिगडीचा आमच्या लईच गंमत आहे बरं का. आपण शिगडीवरती काय ठेवलं की हमखास लाईट जाणार म्हणजे जाणारच की मग का पेटवायचा गॅस आणि लगेच गॅसवरती आपटायचं. मग रागाच्या भरात दुसरं काही येतच नाही आम्हाला. मग इकडं कणिक मळून घेतली लगेचच. कणिक वगैरे मळून झाली की म्हटलं खीरची तयारी करून घ्यावा. मग आधी तूप टाकलं कढईत भाजायला. शेवया चांगल्या खसखशीत भाजून घेतल्या, खुरपूस भाजून घेतल्या. थोड्याशा करपल्या बरं का माझ्याकडून. मग सगळं भाजून वगैरे झालं आणि मग घेतली खीर करायला. थोडीशी साखर, 2-3 इलायची, ती चांगलं खलबत्त्यात कुटून वगैरे घेतलं आणि कुटल्यावरती मग ते दूध शिगडीवरती तापायला ठेवलं. दुधात थोडंसं पाणी टाकलं, थोडं कसं म्हणायचं बरं का, 1 तांब्याभर ओतलं होतं तरी. आणि मग सगळं खलबत्त्यात कुटून घेतलं आणि मग ते टाकलं खिरीत. तर लाईट गेली. मग असंच होतं बरं का आमच्याकडं. असं काही शिगडीवरती मांडलं की पटकेने लाईट जाते. मग पटकेने आपण गॅसवरती ठेवायचं. आपण म्हणतो शिगडीचा हातभार आहे, पण कशाचा हातभार आहे इथं वा. सगळं इकडं गॅसवरच करावं लागतं. उलिसच त्या शिगडीवरती. असं नाही तर सगळं इकडंच असतं. मग लगेचच इकडं मग हे टाकलं, शेवया टाकल्या की लगेचच लाईट गेली की मग लगेचच आपटलं इथं गॅसवरती आणून की मग परत लाईट आली की परत मग शिगडीवरती ठेवायचं. ही अशीच गत चालू असते आमची सारखी. त्यातच आमचा स्वयंपाक होऊन जातो. वरणाला फोडणी वगैरे दिली कारण की पिलूचा बड्डे साजरा करायचा होता. त्याच्यामुळं माझ्या मागं खूपच घाई होती. आणि आज लाईटीने इतकं डोकं खाल्लं होतं का नाही. 3 बाऱ्याच जायची, 3 बाऱ्याच यायची. आता गं बाई म्हणतं तुला काय करावा. एखादी बाई तरी चांगली नांदती, एवढी तर तू निघून जातीयस. लई वैताग आला होता त्या लाईटीचा मला. मग परत लाईट आली. मग परत शिगडीवरती मांडलं. मग गॅस खाली घेतला आणि मग सासूबाई आज चपात्या करू लागल्या होत्या कारण की आज पिलूचा बड्डे होता आणि पटापटा उरकायचं होतं. आणि लाईटीने तर काय आज डोकंच खाल्लं होतं. म्हणून मग चल बाई म्हटलं तुला चपात्या तरी करू लागते. मग त्यांनी मला लाटून दिल्या. मी भाजून घेतल्या. आणि मग माझी एक सुगरण आहे बरं का, जिचा आज बड्डे होता ना, तीच मला खूप मदत करत होती. चपात्या भाजत होती. 1-2 चपात्या भाजल्या, पलटायला सुद्धा येत नव्हत्या. 1-2 चपात्या तर हे उलातनंच घुसवून ठेवलं. सगळी चपाती फोडून टाकली. त्याची व्हिडिओच काढले नाही, पण बसली होती तिथं म्हणून मग एक छोटीशी क्लिप घेतली तिची की हो आमची पिलू चपात्या भाजते आणि एक उंडा खराब करते म्हणून. तर मग बसली होती ती तिथंच चपात्या भाजत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय यार तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. मी एवढी मेहनत करते.